Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा सगळे विद्यार्थी एकच क्वेश्चन विचारत आहेत की MSBTचा रिझल्ट कधी लागेल, MSBTचा रिझल्ट कधी लागेल. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी पहिल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की MSBTचा रिझल्ट हा तुमचा 3rd वीक ऑफ जूनमध्ये लागणार आहे, म्हणजे 22 तारखेपर्यंत लागणार आहे. आता काही मुलं असं सांगत आहेत की एक्झाम लेट झालेली आहे, त्याच्यामुळे आपला रिझल्ट पुढे जाऊ शकतो का वगैरे, है ना, किंवा इलेक्शन ड्युट्या होत्या त्याच्यामुळे रिझल्ट पुढे जाईल का. तर विद्यार्थी मित्रांनो, पेपर जे आहेत हे वेळेमध्ये चेक झालेले आहेत. मार्कही 7 जूनला जवळपास सगळे मार्क हे RSCमधून म्हणजे पेपर चेकिंगमधून पाठवलेले आहेत. तर MSBTचं काम हे वेळेमध्ये पूर्ण होईल असं मला वाटत आहे. त्यामुळे तुमचा रिझल्ट जो आहे तो 3rd वीक म्हणजेच 22 जूनपर्यंत लागायला पाहिजे. हार्डली जर इन केस थोडाफार डिले झालाच तर तो 4th वीकमध्ये लागेल, म्हणजे 22च्या आसपास तुमचा रिझल्ट लागेलच, किंवा जास्तीत जास्त काय होईल 4थ्या आठवड्यामध्ये. आलं लक्षात, कारण MSBTचं काम माहिती आहे तुम्हाला, वेळेमध्येच रिझल्ट वगैरे लावते. जरी इलेक्शन ड्युट्या असतील तरी पेपर चेकिंग वगैरे व्यवस्थित वेळेमध्ये झालेली आहे. 7 जूनला तुमच्या शेवटचा पेपर 7 जूनला चेक झालेला आहे. 7 जूनला सगळे मार्कही तुमचे पाठवण्यात आलेले आहेत. आता बाकी प्रोसेसिंगचं काम सुरू आहे, मार्क असेंबल करणं वगैरे. ठीक आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रिझल्ट जो आहे तो वेळेमध्येच लागू शकतो. ठीक आहे, तर 22 जूनपर्यंत तुमचा रिझल्ट लागेल, है ना. जर जास्तीत जास्त डिले झालाच तर 2-3 दिवसाचा फरक पडू शकतो, जास्तीत जास्त 4थ्या वीकमध्ये. ठीक आहे, त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. जे विद्यार्थी फायनल इयरचे आहेत त्यांच्यासाठी बघा, डायरेक्ट 2nd इयरचे ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तुमचा रिझल्ट लागल्यानंतर लगेच. ठीक आहे, तोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट सगळे आहेत का ते बघा, नसतील तर डॉक्युमेंट काढून घ्या. त्याची लिंक म्हणजे त्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याचं लिंक इथं आय बटनवरती आलेले असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक प्रोव्हाइड करेल. तसेच जे विद्यार्थी फर्स्ट इयरला होते तर त्यांची ATKT लागेल की नाही याचा विचार आपण नंतर करू रिझल्ट लागल्यावर. ठीक आहे, के स्कीमचे विद्यार्थी 2nd इयरला जाणार आहेत आणि त्यांचं आता ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल. बघा, जे विद्यार्थी 2nd इयरला जाणार आहेत किंवा 2nd इयरचे फायनल इयरला जाणार आहेत त्याचा कॉलेज जे आहे ते 15 जुलैपासून सुरू होणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आता ॲडमिशन घेण्यासाठी काय करावं लागतं, जे विद्यार्थी 2ndमधून 3rdला जातात त्यांना तर माहितीच आहे. तर तुम्हाला 15 जुलैपर्यंत तुम्हाला काय करावं लागेल, रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल तुमच्या कॉलेजमध्ये. ठीक आहे, तर तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती तो फॉर्म येईल किंवा तशी नोटीस येईल कॉलेजमधनं. 15 जुलैच्या अगोदर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तशी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती काहीतरी इन्फॉर्म केलं जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर रजिस्ट्रेशन करणं म्हणजे काय असतं, तर कॉलेजचा एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे, बस एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागतं. ठीक आहे, पण फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी तुमचे डॉक्युमेंट हे व्यवस्थित काढलेले आहेत की नाही ते चेक करून घ्या. ठीक आहे, तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. तसेच जर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपचे आपले लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. फर्स्ट इयर, 2nd इयर, फायनल इयरचे. आणि ज्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट 2nd इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचाही व्हॉट्सअपचा ग्रुपची लिंक मी प्रोव्हाइड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तो ग्रुप तुम्ही जॉईन करा, है ना. त्या याच्यावरती मी तुम्हाला पूर्ण अपडेट्स देईल ग्रुपवरती. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.